आज गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि बाप्पाचं आगमन प्रत्येक घरात झालेलं आहे। पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि प्रत्येक जण हा सण अगदी आनंदामध्ये साजरा करत असतो। सध्या मी आहे अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी आणि त्यांच्या इथे गणपती उत्सव कसा साजरा होतोय आणि कसं आगमन झालंय, काय काय डेकोरेशन केलेलं आहे, चला पाहूयात। अतिशय सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे, पर्यावरणपूरक आहे, शाडूची आहे आणि खरं तर सुंदर असा देखावा केलेला आहे। कैलास पर्वत दिसतोय आणि गणेशाची जी प्रदक्षिणा आहे, पृथ्वी प्रदक्षिणाचा जो किस्सा आहे, आय थिंक तोच इथे साकार केलेला आहे। त्याला सुंदर असं लाइटिंगही लावलेलं आहे। सर, आता सरांशीच बोलूयात। सर नमस्ते। नमस्ते सर, दरवर्षी पुण्यात या निमित्तानं येणं होतं आणि प्रत्येक वर्षाचं खास असं वैशिष्ट्य असतं, तर यंदाचं वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे? एक तर देखावा आमच्या मुलांनी केलेला, कान्हा मल्हार आणि मानस माझ्या भावाचा मुलगा, आणि पूर्ण कल्पना त्यांची आहे, सजावट त्यांची आहे, त्याच्यातल्या काय काय गोष्टी वापरायच्या त्या त्यांच्या आहे। आणि सगळ्यात आनंद होतो जेव्हा आपली पुढची पिढी, आपली मुलं आता या गणेशोत्सवामध्ये तितक्याच आनंदाने सहभागी होतात, त्याचा विचार करतात, काय काय करायचं याचा, त्याची तयारी करतात, प्रयत्न करतात। त्यामुळे माझ्यासाठी ती जास्त महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम साधा सुद्धा पण खूप सुंदर आणि इको फ्रेंडली सगळी सजावट आहे। कुठेही मला इथे प्लास्टिकचा वापर दिसत नाहीये, कापूस आहे आणि सगळ्या गोष्टीच पर्यावरणपूरक आहे। सर काय सांगा? तसंच असलं पाहिजे, कारण मला असं वाटतं की पर्यावरणाची वाट लावल्यानंतर त्यांनी आपली कशी वाट लावली हे आपण गेल्या काही वर्षात बघितलं आहे। सातत्याने येणारे पूर असतील, हिमस्खलन असेल, आभाळ फाटून येणारा जोराचा पाऊस असेल, साचलेलं पाणी असेल आणि यांनी सर्वसामान्य माणसाची होणारी होरपळ असेल। त्यामुळे पर्यावरणाची वाट लावल्यानंतर तो आपली एका क्षणात किती वाट लावू शकतो हे आपण बघितलं आहे। आपलं संपूर्ण जीवनच त्याचं चांगलं असण्यावरती आहे आणि ज्याच्यावरती आपलं जीवन पूर्ण आधारित आहे त्याचीच आपण वाट लावतो आहे। त्यामुळे तो आपलं काय करणार आहे पुढच्या काळात हे आपल्याला माहिती नाही, पण आत्तापासून आपण जर जपलं, झाडं जपली, डोंगर जपले, नाले जपले, नद्या जपल्या, समुद्र जपला, वनस्पती जपल्या, पक्षी जपले, प्राणी जपले आणि मग आपल्याला स्वतःला जपलं तरच आपण या जगामधून राहणार आहोत। आणि ते टिकण्यासाठी म्हणूनच आपल्या घरापासून आपण त्याची सुरुवात करावी। जास्तीत जास्त ज्या गोष्टींनी पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, नाश होणार नाही, त्याच गोष्टी आपण आपल्या देखाव्यामध्ये वापराव्या। अतिशय सुंदर सर तुम्ही सांगितलं। खरं तर गणपती बाप्पाकडे प्रत्येकाचं काही ना काहीतरी मागणं असतं, तर काय मागणं आहे सर? काहीच नाही मागत मी त्याच्याकडे कधीच। मी कायम हेच सांगतो त्याला की तू सगळंच दिलंस न मागता, आता ते सांभाळण्याची बुद्धीसुद्धा तूच दे। वा, क्या बात आहे सर। आणखी सर, कसं असतं तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, तर पुण्याहून खास गणपतीसाठी मुंबईहून पुणे आणि मग शूटिंगची व्यस्तता, कसा वेळ काढता? नाही, हे 2 दिवस तर कंपल्सरी आहेत ना, ह्याच्यात काही वेळ काढण्यासारखं काहीच नाही। आपल्या घरातला सण आहे, हा मोठा सण आहे, बाप्पाचं आगमन आहे, त्यामुळे त्याच्यासाठी वेळ काढलाच पाहिजे। ते काही जगावेगळी गोष्ट करत नाही मी, मला असं वाटतं प्रत्येकजण करतात। कोकणातली माणसं इतका मोठा प्रवास करून कोकणात जातात, अनेक खेडेगावातली माणसं, गावातली माणसं त्यांच्या घरी जातात प्रवास करून गणेशोत्सवासाठी। त्यामुळे प्रत्येकजण आसुसलेला असतो की आपल्या घरी जाण्यासाठी, ते जिथले कुठले असतील तिथले। आणि फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर देखील जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे देखील हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या आनंदाने साजरा होतो। त्यामुळे या उत्सवासाठी वेळ काढलाच पाहिजे। उत्सवाबद्दल तर आपण बोललोच, पण सर अपकमिंग जे काही प्रोजेक्ट असतात त्याबद्दल काय सांगा? एक मालिका चालू आहे झी मराठीवरती, एक सिनेमा 10 ऑक्टोबरला येणार आहे, आता जस्ट येऊन गेला आहे। एक महेश मांजरेकरांचा सिनेमा आहे, तो आता कधीतरी प्रदर्शित होईल। एक पुरणपोळी नावाचा सिनेमा प्रीत यांचा, तोही होईल। 2 वेबसिरीज आहेत, एक हिंदी एक मराठी आहे, एक हिंदी चित्रपट आहे अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा, तो येईल। त्यामुळे आहेत लाईनअप, आता कधी येतील माहीत नाही। धन्यवाद सर। खरं तर खूप सुंदर असा देखावा सरांनी सादर केलेला आहे इथे, आणि इथे प्रत्येक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे। अगदी छोट्या छोट्या गोष्टी, छोटासाच एक मोदक आहे, छोटीशी घंटी आहे आणि अगदी तेवढंच, पण खूप भारी असं हे डेकोरेशन इथे केलेलं पाहायला मिळतं। आणखी बाप्पाकडे सरांनी काही मागणं मागितलेलं नाही आहे खरं तर, पण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची बुद्धी प्रत्येकाला मिळो अशी मागणी अर्थात आपण सुद्धा करूयात। कॅमेरामन राजरत्नसह मी प्रेरणा परबखोत, टॉप न्यूज मराठी, पुणे।